आणखी एक मोठी बातमी येते बुलेटिनमध्ये। झाकीर नाईकवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। झाकीर नाईकची संस्था IRF वर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाईकच्या संस्थेला परदेशातून कोट्यवधींची मदत मिळत असल्याचा आरोप आहे। झाकीर नाईक इस्लाम धर्माचा प्रचारक आहे। नाईकवर मुस्लिम युवकांना दहशतवादासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे आणि आता झाकीर नाईकवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आहेत। शिवाजी, झाकीर नाईकवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकी कोणी कारवाई केली आहे, कशा प्रकारे आता ही कारवाई करण्यात येते? अनिकेत, झाकीर नाईकवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला। नाईकची जी संस्था आहे इस्लामिक रिसर्च फाउंडेशन, याच्यावर सातत्याने आरोप होत होते की परदेशातून या संस्थेला मदत होते, पैसा या संस्थेकडे येतोय। कोट्यवधी रुपयांच्या की रकमेच्या स्वरूपात हा पैसा या संस्थेला मिळत होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकार याची चौकशी करत होतं आणि याच संदर्भात आता मनी लॉन्ड्रिंगची गुन्हा त्याच्यावरती दाखल झालेला आहे। झाकीर नाईक हा इस्लाम धर्मप्रचारक आहे आणि त्याच्या संस्थेवरती आणि त्याच्यावर अनेक आरोप आहेत। दहशतवादासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप सुद्धा नाईकवर आहे। मुस्लिम युवकांना फूस लावून दहशतवादाकडे वळवण्यासाठी प्रवृत्त केल्याचे आरोप त्याच्यावरती आणि त्यानुसारच याच्या संस्थेवर सुद्धा कारवाई केली होती, याच्या संस्थेवरती बंदी आणली होती आणि आता झाकीर नाईकवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे। आणि शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर झाकीर नाईकवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाईकची संस्था IRF वर देखील गुन्हा दाखल करण्यात आला।